जिल्ह्याच्या ग्रामीण, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांकडे गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा रुग्ण आढळल्यास याची माहिती देऊन शासकीय आरोग्य यंत्रणेनं दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित GBS आजाराच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, CO कुलदीप जंगम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर राखी माने, साहेबराव देसाई, वीणा पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला GBS आजाराच्या दैनंदिन माहिती घेण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत. वैद्यकीय अधीक्षक यांनी नगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन या आजाराबाबतचं मार्गदर्शन करावं, त्यांच्याकडून दैनंदिन रिपोर्ट घ्यावा. याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करून या संदर्भात माहिती देऊन दैनंदिन अहवाल मागून घ्यावा. उपरोक्त शासकीय यंत्रणांनी दैनंदिन अहवाल प्राप्त करून तो जिल्हा प्रशासनाला सादर करावा आणि यानुसार कारवाई करावी, असे त्यांनी सूचित केलेलं आहे. ग्रामीण भागातील मोठ्या गावात जिल्हा परिषदेनं पाणी नमुन्याची तपासणी करावी, याचबरोबर सर्वेक्षण करावं. ही मोहीम नगरपालिका, महापालिका क्षेत्रातही राबवण्यात यावी. नागरिकांनी घाबरून न जाता हा आजार संसर्गजन्य नाही, फक्त योग्य ती काळजी आणि दक्षता घ्यावी. दूषित पाणी पिऊ नये, कच्चे मांस खाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलंय. अन्न औषध प्रशासनानं जिल्ह्यातील हॉटेलमधील पाणी आणि अन्नाचे नमुने घ्यावेत. जे हॉटेल चालक स्वच्छ ठेवणार नाहीत अशा हॉटेल चालकांना नोटीस देण्यात यावी. पाणीपुरी, अन्य तत्सम फुटपाथवरील पदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करावी. कुठेही अस्वच्छता, दूषित पाणी आढळल्यास नोटीस देऊन कार्यवाही प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या खासगी रुग्णालयांनी GBS आजाराच्या रुग्णावर योजनेअंतर्गत मोफत उपचार करावेत. जी रुग्णालय असं करणार नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलंय. या आजाराच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषधे आणि इंडक्शन स्टडी यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार तात्काळ 2 कोटीचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येणार आहे. याचीही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. GBS आजाराचे 5 रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळलेले असून त्यातल्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. उर्वरित 4 रुग्ण उपचार घेत असून ते सोलापूरच्या जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती आरोग्य यंत्रणा यांच्याकडून यावेळी देण्यात आली. या आजाराच्या अनुषंगानं आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत असून शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली.